तुम्ही कोणी या न या मी जाणार हा नक्का मराठवाडा बघू तर जरांगे काय करतो बरं तर काय करतो। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही हा म्हणजे मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायचे। काय तो जरांगे काय आणि तो उद्धव त्याला टार्गेट मी काल बोललोय देवेंद्र एकटा नाही आम्ही आहोत मी आहे आणि आम्ही आहोत। निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो पुन्हा की त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही। साहेब हे आमचं निवेदन घ्या आमच्या रत्नागिरीत पाहिजे सांगू शकता आज दुसरे आले तर हे असे आहेत ते दातपुडेवाले आले तर फुकट धमक्या मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात मी कोणालाच भेट नसतो दादा म्हणतो मी त्यांना कारण त्यांना मानतो त्याच्या पाठीमाग काहीतरी असेल ना मानतो म्हणल्यानंतर आणि मी वेळोवेळी सांगितलेले निलेश साहेबांनी त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर कधीच बोलत नाही आजही सांगतो पुन्हा की त्यांना समजून सांगावं मी त्यांच्यावर बोललेलो नाही बोलत नाही। मग मी बोलायला लागलो तर मग मी आखडणार नाही हा म्हणजे मी क्लिअर सांगतो त्यातल्या फुकट धमक्या नाही द्यायचे फुकट धमक्या मला धमक्या नाही शिकायच्या अजिबात मी कोणालाच भेट नसतो नाही हरकत नाही मी ओबीसीतून आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाज घेणार ते काय म्हणतायत काय नाही त्यांचं उत्तर काय आम्ही कधी दिलं नाही देणार बी नाहीत त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतोय मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठ्यांच्या मनातही ते बसले होते परंतु आता ते नवीन काय काढायला लागलेत काहीच कळायला नाही आम्हाला परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतंय आणि मी पाटणं थोपटून घेत पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलतोय आणि सगळ्या जाती धर्माला 100% मी गोरगरिबाला न्याय देईल याची मला आशा आहे आणि मी सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबाच्या पाठीशी उभा हमेशा राहतो आणि तसं जर काही घडलंच तर गोरगरिबा इतकं कल्याण कोणाचंच होणार नाही कारण जर गोरगरिबाची सत्ता आली तर उठले का अभियानात ते लय दिवस चांगलं चाललं होतं त्यांनाही समाज मानतो खूप ते घाटकोपरवालीच ना दहीहंडी ते त्यांनाही चांगले दहीहंडीमुळं लोक मानते देवधर्म करणारा माणूस आहे जत्रा बी काढी वाटतं ते ट्रॅव्हलनी तेच ना हां मग आता इतकं चांगलं त्यांच्याबद्दलचं मत असताना त्यांनी कशाला याच्यात उडी घ्यावी फुकट याच्यात कामानं धामाची काय गरज नाही ना सगळ्याला माहिती आहे ना 40 वर्ष कोणी काय नाही दिलं 70 वर्ष कोणी काय नाही दिलं तुमच्या नेत्यांनी बी किती वाऱ्या दिले किती वाऱ्या घातलं सगळ्याला सगळं माहिती मानणाऱ्या लोकांनी मी म्हणतो पक्ष चालवायचा किंवा नेता चालवायचा म्हणून हे करू यांना काय झालं बघा यांना काही सुचालय तुम्हाला खरं सांगतो मी म्हणजे त्यांनाच नाही म्हणत मी सत्ताधाऱ्यातल्या लोकांना काही सुचानच काय करावती म्हणजे हे दडकुडं गुताना बी हे मागं बी सरकारना हे भेद बी नाही हे गोरगरीब मराठी हे मोठं करायला चाललंय आपलं सरकार जातंय का काय म्हणजे हे असे रात्रंदिवस मी म्हणतोय भाकरी खातच नुसते ताकच पितेत वाटतं यांना काहीच सुचा नाही काय करावं बदल राहिलं त्यामुळे मॅच असं ठरवलं आता की गरम डोकं आहे त्यामुळे हे मला उचकायचा प्रयत्न करते त्यामुळे मॅच ठरले यांना घेण्याचंच नाही आता किती बडबड करून द्यायची यांना उत्तरच द्यायची नाही आता कारण मला काय दम निघत नाही कारण मी स्वाभिमानी कारण मी त्यांच्यासारखा स्वाभिमान घाण ठेवून पक्षासाठी काम करणारा नाही मी मग आपल्या पाठीचा कानात ताईट असतो आणि समाज मोठा करायचा माझं ध्यास आहे आणि त्यांच्यासारखे मी नाही पात करू शकत ते याचे पायाचा ठेव त्याचे पायाचा ठेव मला माझा मराठा मोठा करायचा आहे ना मी ठरवून घेतलेलं आहे की आता मग हटायचं नाही। आणि नारायण राणेंना मानतो निलेश राणेंनी त्यांना समजावून सांगावं मी नारायण राणेंना काहीही बोलत नाहीये शांत आहे बोलायला लागलो तर मी थांबणार नाही नारायण राणेंनी मला उगाच धमके देऊ नयेत असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। मनोज जरांगे यांच्या बाबत नारायण राणे असं म्हणाले होते की त्यांनी आमच्या नेत्यांबाबत बोलू नये आता नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना आता खडे बोल सुनावले आहेत। नारायण राणेंनी काय किंवा इतर कुणी मला फुकट धमके देऊ नयेत मी कोणालाही भीत नाही मी ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे माझा मराठा समाजही आरक्षण ओबीसीतूनच घेणार आहे आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो मात्र नवीन काय काढत आहेत माहीत नाही गोरगरिबांची सत्ता आणावी असं मला वाटतं गोरगरिबांचं कल्याण होईल असंच पाऊल मी उचलतोय गरिबांचं कल्याण करायचं असेल तर सत्तेवरही तेच लोक बसले पाहिजे असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। 40 वर्ष 70 वर्ष कुणी काय दिलं नाही ते सगळ्यांना माहीतच आहे सध्या काय झालं आहे की सत्ताधारी पक्षातल्या आमदारांना काहीही सुचत नाहीये त्यामुळे ते काहीही बोलत आहेत आपलं सरकार जातं की राहतं याची त्यांना चिंता वाटते रात्रंदिवस हे भाकरी खातच नाहीत बहुधा ताकच पितात मला उचकवण्याचा प्रयत्न केला जात आहे मी त्यांना उत्तर देणार नाही मी त्यांच्यासारखा स्वाभिमान गहाण ठेवणार नाहीये याचे पायचाट त्याचे पायचाट हे मी कधीच करणार नाही मला मराठा समाजाला मोठं करायचंय असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय। मनोज जरांगेंनी आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये देवेंद्र फडणवीसांवर बोलू नये देवेंद्र फडणवीस यांच्यावर जर ते बोलले तर आम्ही पण बोलणारच आम्ही लोकसभेत काय झालं त्याचं आत्मपरीक्षण करतोय
आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.